जिस वक्त मौजूद हैं परतवाड़ा देवमाड़ी ग्राम पंचायत में, जो आज यहाँ पे शिविर रखा गया, तो मी श्रीमती वैशाली अरविंदराव पिहुलकर। आज जे शिबिर ठेवलेलं आहे, तर याच्या मागं काय उद्देश आहे? माझा उद्देश एवढाच आहे की माझे मिस्टर प्रत्येक वेळेला सगळ्यांनाच असं आरोग्य विभागात असल्यामुळे सगळ्यांना सेवा देत होते आणि त्यांचं सामाजिक कार्य एवढं चांगलं होतं। मग मला असं वाटलं की त्या निमित्ताने वर्षश्राद्धानिमित्त करण्यापेक्षा आपण जर लोकांना सेवा दिली ही तर खूप चांगलं होईल आणि त्यामधनं लोकांना प्रेरणा मिळेल की नाही, त्यांच्या आठवणीत त्यांना वाटेल की आजपर्यंत अरविंदराव पिहुलकरांनी सेवा दिली, पण आजही त्यांची पत्नी त्यांच्या मागे सेवा देत आहे लोकांना। मला एक मनाला समाधान वाटत आहे की लोकांना काय जेवणाचं काय आहे ते तर कधी आपण देऊ शकतो, पण आज या शिबिरानिमित्तानं लोकांना आरोग्याविषयी माहिती व्हायला पाहिजे आणि त्यातून हा उद्देश आहे की त्यांच्याबद्दल प्रेरणा जागृत व्हायला पाहिजे। मी स्वतः जे करत आहे काम, त्यांनी पण पुढे तेच कार्यक्रम राबवला पाहिजे असंच मला वाटतं। हो, मला असं वाटतं की सगळ्याच महिलांनी तर जेमतेम प्रत्येकाने नाही होत, पण सगळ्यांना असा उद्देश आहे, माझा उद्देश की प्रत्येक गोरगरिबांना किंवा मग ज्याही लाभ घ्यायचा असेल त्यांनी किंवा मग त्यांना आवश्यकता आहे तर आपण महिला आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही, तर मग त्यानिमित्ताने शिबिरच्या निमित्ताने मी जर त्यांना सांगितलं की यायला तर मग त्या येतातच आणि यायलाच पाहिजे। त्यांनी त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी या निमित्ताने घेतल्या जाते आणि परत त्यांनाही असं वाटायला पाहिजे की नाही, आपणही हे कार्य पुढे असंच राबवायला। आणि या शिबिरमध्ये कोणती सुविधा आहे? या शिबिरमध्ये डोळे चेक करणं आहे, त्यामध्ये ज्यांना जे आवश्यक आहे तर आमच्या शिफाली मॅडम आहेत, डॉक्टर शिफाली मॅडम, तर त्या उद्देशाने त्यांनीसुद्धा तेच आणलेलं आहे, ज्यांना गरज आहे त्या उद्देशाने त्या देतील त्या। आणि डोळ्यांची पण डॉक्टर आहेत, तर त्यात चष्मा वाटप आणि परत फ्रीमध्ये सगळी व्यवस्था दिली, दाताची ट्रीटमेंट पण फ्री है। तो हमारे साथ यहाँ पे डॉक्टर शिफाली मैडम है, तो हम उन्हीं से भी जानना चाहेंगे। पहले तो मैडम HHN 24 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार, थँक्यू। आज जे शिबिर ठेवलेलं आहे तर काय तुम्ही आज सांगता आणि किती लोकांची आज भरपूर गर्दी दिसत आहे इथं? गर्दी हा आमचा निमित्तच नव्हता, बस एवढं की महिलांना किंवा पुरुषांनाही आपल्या ओरल हायजीनबद्दल थोडी काही काळजी व्हावी आणि त्यांनी ती घ्यावी, असं म्हणून कोणी दवाखान्यात येऊन बघत नाही जोपर्यंत दात दुखत नाही। पण आता जर मी बघते आहे, मी काही सांगते आहे, तर मला असं वाटतं की माझ्या सांगितल्यामुळे त्यांनी तेवढी आपली काळजी घ्यावी आणि तेवढी स्वतःची दखल घ्यावी। आणि मॅडमनं जे कार्य केलं आहे आणि तुमचं भरपूर यांना सपोर्ट आहे, तर काय सांगसान तुम्ही? जसं की मॅडमनी म्हटलं की सर फार सोशल वर्क करायचे, सगळ्यांची हेल्प करायचे, अशी कधीतरी त्यांनी आमची पण हेल्प केली असणार, घडलं असणार। आज त्यांची आठवण म्हणून जर आम्ही काही करू शकतो तर हा आमचं सौभाग्य आहे आणि त्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे त्यांनी मला कितीहीदा बोलवलं तर मी त्यांना नाही म्हणणार नाही। तो हम आपको दिखाना चाहेंगे कि यहाँ पे कितने लोगों की यहाँ पे भरपूर गर्दी है, यहाँ पे फ्री वितरण जयकुमार नत्तूजी चर्जन, परतवाड्याला राहतो। आज स्वर्गीय अरविंदजी पिहुलकर यांचा प्रथम स्मृती दिन याच्यासाठी केला होता, 18 शेवटचा दिवस गोड व्हावा असं संतांचं वचन आहे। त्यांनी ते या कोरोना काळामध्ये स्वतःच्या घरून टिफिन बनवून लोकांची त्यांनी सेवा केली। अनेक लोकांना त्यांनी आजारातून बरं करण्यासाठी किंवा मानसिक आधार देण्यासाठी ते स्वतः झिजलेत। पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी असताना त्यांचं अत्यंत चांगलं काम राहिलं आहे, प्रशासनाने त्यांच्या कामाची खूप चांगली दखल घेतली होती। पण म्हणतात ना की चांगली माणसं फार काळ या जगामध्ये टिकत नाहीत, अशाच नियतीने त्यांचं एका अपघातामध्ये निधन झालं। आम्ही त्यांना जर्जन कुटुंबाच्या वतीने, या शहराच्या वतीने विनम्र अभिवादन करतोय आणि इथे थांबतोय। नमस्कार,
मी जया नेरकर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी उपाध्यक्ष. आज वैशालीताईंनी स्वर्गीय अरविंद पिहुलकर सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निःशुल्क नेत्र तपासणी व दंत व मुखरोग तपासणी शिबिर जे आयोजित केलं आहे, ही खूपच चांगली संकल्पना आहे त्यांची आणि हा उपक्रम पण अत्यंत आवश्यक असतात असे बऱ्याच जणांनी घ्यायला पाहिजे. मला खूप गर्दी दिसून राहिली आणि या गोष्टीचा नागरिकांनी, महिलांनी फायदा घ्यावा आणि आपली दंत तपासणी आणि या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. धन्यवाद. आज स्वर्गीय अरविंद पिहुलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो अत्यंत खूप चांगल्या प्रकारे पार पडत आहे आणि या शिबिराला सर्वांनी भरपूर साथ दिलेली आहे आणि तसंच सर्वांनी याचा शिबिराचा लाभ पण घेत आहे. आणि मी फक्त एवढंच म्हणते की पिहुलकर साहेबांच्या जे स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो खूप छान कार्यक्रम आहे. कारण इतर खर्च न करता जर लोकांच्या सेवेसाठी जर खर्च करत आहे ते हे तर सर्व समाधानकारकच बाब आहे. नमस्कार, मी अक्षरा रुपेश लहाने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य. आज आमच्या पिहुलकर दादा स्मृतिप्रित्यर्थ हा आज एक कॅम्पचं आयोजन केलं आहे. तर मी खरोखर ताईचे खूप खूप आभार मानते की त्यांनी लोकांना ही जी सेवा देत आहे तर पुनश्च त्यांचा खूप खूप आभार. कारण की इथे लाभार्थी बरेच बसलेले आहेत आणि डॉक्टर्स वगैरे बरेच आलेले आहेत. तर त्यामुळे त्यांची कल्पना ही खरोखर खूप चांगली आहे. त्यांनी लोकांना लाभ मिळवण्यात दिला. कारण की आज बरेच प्रॉब्लेम असतात महिलांना, पुरुषांना. दातांचे प्रॉब्लेम असतात, त्याचबरोबर डोळ्यांचे बरेच प्रॉब्लेम असतात. तर त्यामुळे त्यांना इथे चेकअप करून त्यांना जे काही मोफत सुविधा जे काही द्यायची आहे ते इथं देण्यात येईल. धन्यवाद. नमस्कार, मी शीला जयकुमार चर्जन, ताईंची मी मैत्रीण. आज त्यांनी मला आधी कल्पना दिली होती का अरविंद साहेबांच्या स्मृतीनिमित्त हा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट ही अशी त्यांची कल्पना आहे. कारण साहेबांना सेवाभावी त्यांची ही वृत्ती होती आणि कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक प्रकारे सेवा केलेली आहे आणि त्यातच त्यांचं म्हणतात ना का जो आवडे देवाला तो, जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला, अशाप्रमाणे ते आपल्यातून जरी निघून गेले तरी त्यांच्या आठवणी यामध्ये आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्या या सेवाभावी कार्यातूनच त्यांच्या आठवणी प्रत्येकामध्ये ह्या जागृत राहतील. आणि ही फार सुंदर अशी कल्पना ताईंची आहे का इतर काही खर्च करण्यापेक्षा, कारण इथं आता बरेच मला इथं पेशंट दिसतात ज्यांची प्रकृती चांगली नाही आणि प्रकृती चांगली असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी घेतल्या, डोळे तपासणी आणि दाताची निगा. दोन्ही हे अवयव आपल्याला फार अत्यंत उपयोगाचे आहे आणि त्यांची तपासणी या शिबिरामधून मोफत ही खूप सुंदर त्यांची कल्पना आहे. एवढंच मला सांगायचं आहे. अरविंद पिहुलकर जरी आपल्या याच्यात नसले तरी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपला ठसा खूप मोठा उमटवला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची पत्नी वैशाली पिहुलकर आज पूर्ण त्यांचा नेहमीकरता सर्वांच्या स्मरणात राहतील यासाठी आज तिने जे पाऊल उचललं आहे ते खूपच चांगलं एकदम हे वाटतं आहे. त्याबद्दल मी तिचे खूप खूप आभारी मानते आणि तिला असेच कार्यक्रम करण्याची हे द्यावी आणि त्यांचा नेहमीकरता आठवण सदैव राहील अशीच मी त्यांना एवढं.
नमस्कार, मी रुचिरा जाधव. पाहत रहा HHN 24 न्यूज. थँक्यू.